गरज माणसाला आत्मबळ देते स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी। तळहातावर पोट असणाऱ्या अनेकांना कोविडच्या काळात एकच प्रश्न पडला, स्वतःच्या कुटुंबासाठी 2 वेळचं अन्न मिळवायचं तरी कसं। मुंबईतल्या मानसी पुजारे ताई यांना आपल्या इतर घरकाम करणाऱ्या सख्यांसाठी हीच तळमळ होती आणि त्याच वेळेला त्यांच्या खंबीर नेतृत्वाने स्वामी श्री महिला बचत गटाची पाळंमुळं अजून घट्ट झाली। हळूहळू या सख्यांचे हात धाग्यांमध्ये मोती होऊ लागले, सुगंधी अत्तर परफ्युम्स बनवू लागले, अगरबत्ती बनवू लागले। असे अनेक लहान मोठे व्यवसाय त्यांनी सुरू केले। या काळात एक सवय त्यांच्या अंगवळणी पडली, ती म्हणजे आपण आपल्या व्यवसायात कितीही धडपडलो तरी सुद्धा पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभं राहून नव्याने प्रयत्न करण्याची। नमस्कार, माझं नाव मानसी मनोज पुजारे, मी स्लेटर रोडला राहते। माझ्या बचत गटाचं नाव आहे स्वामी श्री महिला बचत गट। या महिला बचत गटात सर्व महिला ज्या घरकाम करतात त्या महिला आहेत। घरकाम करणारे फक्त घरापुरता मर्यादित न राहता बाहेर पडू देत, त्यांच्यात जी कला आहे ती बाहेर पडू देत। आम्हाला बचत गटातून आमचं इतकं म्हणजे नाव झालं की आम्हाला त्यांनी इझिली सांगितलं की तुम्हाला आता लोन मिळू शकतं BMC कडून। तर मग आम्हाला BMC ने त्याची प्रोसिजर व्यवस्थित पद्धतीने सांगितली की कसं, तिथून फॉर्म दिला, तो आम्ही फॉर्म SBI बँकेत घेऊन गेलो। त्या बँकेत, ज्या बँकेत आमचं अकाउंट आहे बचत गटाचं, त्या ह्याच्यात करून दिलं आणि त्यांनी लगेच आम्हाला मला वाटतं 15 दिवसात 1.5 लाखाचं लोन पास करून दिलं त्यांनी आम्हाला। BMC तर्फे आम्हाला इतकं छान संधी मिळालेली की BMC ने आम्हाला इझिली जे प्रशिक्षण आम्ही घेतलं ना त्याच्या सामग्रीच फ्री ऑफ चार्ज दिल्या, जसे की घरघंटी दिली। घरघंटीने आता त्या व्यवसाय अजूनपर्यंत करतायत की ते गहू दळून देतात किंवा तांदळाचं पीठ असं सगळं दळून महिला देतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करतात। तर ते प्रशिक्षण घेतल्यानंतर आमचा जो महिला बनवायला लागल्या, घरी बनवायला लागलो, अगरबत्त्या बनवायला लागलो, परफ्यूम बनवायला लागलो, स्टॉल्स अवेलेबल करून BMC ने आम्हाला फ्री ऑफ चार्ज दिले। त्याच्यात आमची पब्लिसिटी झाली, आमच्या बचत गटाचं भरपूर नाव झालं। त्या अगरबत्तीवर किंवा परफ्यूमवर आम्ही आपला स्टिकर लावला स्वामीश्री बचत गटाचा। महिलांना मी इतकंच सांगू शकेन की आज माझ्या ज्या महिला 10 म्हणजे बचत गटातल्या 10 महिला ज्या पद्धतीने बाहेर आल्यात, तसंच तुम्ही फक्त घरच्यांवर अवलंबून राहू नका, घरातून बाहेर पडा, एक पाऊल बाहेर टाका, स्वतःच्या पायावर उभे राहा। शासन आणि प्रशासन आपल्याला नेहमीच त्यांचा हात पुढे करून आहेत, पण आपण त्यांच्याकडे खूप सुविधा आहेत, सवलती आहेत, पण आपण घरातून बाहेर यायला मागत नाही। तुम्ही या, तुम्ही त्याचा लाभ घ्या, तुम्हाला खूप छान पद्धतीने लाभ मिळणार आहे। कारण BMC ही आपल्यासाठीच आहे आणि इतर राज्यांपेक्षा आपल्याकडे सुविधा खूप छान छान पद्धतीने BMC देते, ज्याचा आम्ही लाभ घेतला। तर तुम्ही लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहा आणि आत्मनिर्भर बना। व्यवसायाची ठिणगी पेटली, सख्यांची सोबत लाभली। आता काळ कितीही भयंकर आला तरी त्या समोर हरणार नाही।